बदलापूर आंदोलनामधील 2000पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल झालेत असं समजतंय। आतापर्यंत 40 ते 45 आंदोलकांना अटक करण्यात आलेली आहे। शाळेजवळ रेल्वे स्टेशन परिसरातील आंदोलन आणि एसटी फोडल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेत असं समजतंय। उर्वरित आरोपींना सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन अटक केली जाणार आहे अशी माहिती सुद्धा कळतेय। 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळे बदलापूरकर संतापले होते। शाळेच्या बाहेर त्यांनी आंदोलन केलं, तिथून ते रेल्वे रुळावर आले आणि संपूर्ण रेल्वे मार्ग त्यांनी रोखून धरला आणि याच 40 ते 45 आंदोलकांना आता अटक करण्यात आली आहे आणि 2000पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल झालेत असं समजतंय। प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। निकेश, इतक्या मोठ्या प्रमाणावर अटक होणं, गुन्हे दाखल होणं हे प्रकार आता घडतायत, काय नेमक्या प्रतिक्रिया या सगळ्यावर आता सामान्यांमधून उमटतायत? नक्कीच रिद्धी, काल घडलेल्या प्रकरणानंतर आज पोलीस जे आहेत ते अलर्ट मोडवरती असलेले पाहायला मिळते। काल संतापजनक वातावरण संपूर्ण बदलापूर शहरामध्ये पाहायला मिळालं, तर आज तणावपूर्ण शांतता बदलापूर शहरामध्ये पाहायला मिळते। काल संपूर्ण दिवसभर बदलापूर शहर जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं होतं, मात्र आज संपूर्ण बदलापूर शहर जे आहे ते संपूर्ण सुरू असलेलं पाहायला मिळते। काल झालेल्या आंदोलनानंतर, दगडफेकीनंतर पोलिसांनी 2000हून अधिक आंदोलकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत, तर 40 ते 50 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। सीसीटीव्हीच्या आधारे आणि व्हिडिओच्या आधारे आता पोलीस जे आहेत ते आंदोलकांचा शोध घेणं सुरू आहे। कालचं जर वातावरण पाहिलं तर आज कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बदलापूर शहरातील ज्या काही शाळा आहेत त्या शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। संपूर्ण बदलापूर शहरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। संबंधित शाळेच्या बाहेर आणि स्टेशन परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक असतील, राखीव सुरक्षा दल जे आहे त्यांचं देखील पाचारण या बदलापूर शहरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे इंटरनेट सुविधा जी आहे ती 2 दिवसांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक गोष्टींवरती पोलिसांची करडी नजर जी आहे ती पाहायला मिळते। कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी बदलापूर शहरामध्ये पोलिसांनी मोठी खबरदारी घेतलेली पाहायला मिळते। त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांचं येणं जाणं आज पूर्ण दिवसभर बदलापूर शहरामध्ये असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने देखील पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। जे आंदोलक काल आंदोलनामध्ये सामील होते त्याचा शोध जो आहे आता पोलीस सध्या घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संबंधित आरोपीला देखील न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे आणि त्यासाठी देखील पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असणार आहे। त्यामुळे आता दिवसभर काल झालेल्या घटनेनंतर आज दिवसभर बदलापूर शहरामध्ये नेमकं काय घडते या सगळ्या गोष्टींकडे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी, आणि दिवसभरातले हे सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेऊच निकेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।